च्या निमित्तानं त्या IT कंपन्यांमध्ये जात असतात आणि त्याच्यामुळं ते जाताना त्यांचं ऑफिस सुटल्यानंतर जे काही कोंडी होते ती दूर करायची म्हणलं तर आम्हाला रोड वाइंडिंग केल्याशिवाय गत्यंतर नाही. आम्ही मेट्रो जेवढी वर्ग साईडनं नेता येईल तेवढी नेलेली आहे. अंडरग्राऊंड मेट्रो करायची म्हटलं तर त्याला एवढा प्रचंड खर्च आहे की तो खर्च तिकीट तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणाल आम्ही आमच्या सायकलवर जाऊ किंवा मोटरसायकलवर जाऊ, तुमच्या मेट्रोत बसणार. शेवटी तुमच्याही तिकिटाचा विचार करावा लागतो आणि उद्याच्या काळामध्ये ते व्यवस्थित चाललं पण पाहिजे अशा दुहेरी हेतूने आम्हाला विचार करावा लागतो. आणि त्यामुळं तिथं अनेक ठिकाणी आम्हाला रोड वाइंडिंग करायचं आहे. ते रोड तुम्ही आता मला खूप जण म्हणतात पिंपरी चिंचवडचे रस्ते प्रशस्त आहेत, रुंद आहेत, फ्लायओव्हर चांगले आहेत, डबल फ्लायओव्हर आहेत, परंतु त्यावेळेस किती वाईटपणा घेतला ते माझं मला माहिती. त्यावेळेस 5-10% लोक माझ्यावर नाराज होते. मला माझे कार्यकर्ते म्हणायचे की दादा यावेळेस काय आपलं इलेक्शनला खरं नाही का, अहो तुम्ही सगळ्यांचे घरच पाडत चाललेलं आहे. अरे म्हणलं माऊली लांडगे आपले आमदार त्याचंच घर रस्त्यात येते तर मी करू काय. मग म्हणलं आता आमदारापासूनच सुरुवात करूया. म्हणजे लोक म्हणतील चला या आमदाराचंच पाडलं म्हणलं आपलं पण काढलं तर बिघडत आणि आपण हे करू ना, कुणाला रस्त्यावर सोडणार नाही आपण. त्याची काही